Welcome everyone. Today we start our first lecture from topic number 3. Okay, this is new chapter and topic name is directing at supervisory level. Okay, so last lecture ला किंवा लास्ट जे आपण टॉपिक बघितलाय तो टॉपिकचे नाव काय होतं नाव प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ऍट सुपरवायझरी लेवल. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं की फंक्शन मॅनेजमेंटचे जे फंक्शन आहेत ते सगळे बघितलेत. ओके, डायरेक्टिंग बघितलंय, त्याच्यानंतर त्यामध्ये प्लॅनिंग बघितलंय, ऑर्गनायझिंग बघितलंय, त्याच्यानंतर मोटिवेटिंग बघितलंय. ओके, त्याच्यानंतर कंट्रोलिंग बघितलंय. या सगळ्या मॅनेजमेंटचे आपण मेन फंक्शन बघितले ऑर्गनायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यू न. त्याच्यानंतर आपण काय केलोय की दुसरा जो टॉपिक आहे तो होता प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ऍट सुपरवायझरी लेवल. आपण पहिला बघितलं मॅनेजमेंट लेवलसाठी. ओके, मॅनेजमेंट म्हणजे ऑर्गनायझेशन लेवलसाठी बघितलं आणि त्याच्यानंतर आपण आता फक्त बघतोय सुपरवायझरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कुठल्या गोष्टी परफॉर्म करणे गरजेचं आहे, कुठल्या स्टेप्स कॅरी करणं गरजेचं आहे, कुठले फंक्शन्स परफॉर्म करणं गरजेचं आहे, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे. ओके, त्यांना काय काय एक्झिक्यूट केलं पाहिजे आणि त्याचा आउटकम काय येणार. बरोबर, हे काय बघितलं आपण सुपरवायझरी लेवलला. कुठल्या गोष्टी बघितलेल्या दुसऱ्या युनिटमध्ये तर प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग बघितलेलं. ओके, सो आता नेक्स्ट जो युनिट आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे डिरेक्टिंग साठी बघणार आहे. बघा, डायरेक्टिंग ऍट सुपरवायझरी लेवल. आता यामध्ये काय असणार आहे, आपण लेट स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. ओके, डायरेक्टिंग कन्सिस्ट ऑफ प्रोसेस और टेक्निक by which instructions can be issued and operations can be carried out as originally planned. ओके, डायरेक्टिंग फंक्शन परफॉर्म होण्याच्या आधी पहिल्यांदा गोष्टी कुठल्या झालेल्या असणार आहेत, एक तर प्लॅनिंग झालेलं असणार आहे, देन ऑर्गनायझेशन झालेलं असणार. ओके, ऑर्गनायझिंग झालेलं असणार. त्या दोन गोष्टी झाल्यानंतर काय येणार आहे, डायरेक्टिंग येणार आहे. ओके, आणि त्यामध्ये काय केलं जाणार आहे तर जे हायर अथॉरिटी असणार आहेत त्यांनी काय करणार आहेत की बाबा तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स इश्यू करणार आहेत. कशासाठी, जे ओरिजिनली प्लॅन्ड परफॉर्मन्स आहे तुमचा किंवा ओरिजिनली प्लॅन्ड जे काही काम आहे ते कॅरी करण्यासाठी. ओके, ते तुम्हाला काम करण्यासाठी जे काही इन्स्ट्रक्शन्स डिलिव्हर केले जाणार आहेत ते तुम्हाला डायरेक्टिंगच्या अंडर दिले असणार आहेत आणि ते वेल प्लॅनड असणार आहेत. ओके, सो त्यामध्ये बघा त्याचे फंक्शन्स काय असणार आहेत तर देअरफॉर डायरेक्टिंग इज द फंक्शन ऑफ गाइडिंग, इन्स्पायरिंग, ओव्हरसीइंग अँड instructing people towards accomplishment of organizational goal. Okay, under the directing what we are going to do, आपण काय करणार आहे, जे आपले अंडर वर्कर्स आहेत इन केस वी आर अ सुपरवायझर. ओके, आपण जर सुपरवायझर असू तर आपल्याला काय करायचं आहे, वी नीड टू इन्स्ट्रक्ट देम. ओके, देन गाइड देम, ओव्हरसीइंग, देन इन्स्ट्रक्टिंग टुवर्ड्स अकम्प्लिशमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल. ही गोष्ट दोन वेळा रिपीट केल्या का, कारण आपण यामध्ये मेन फंक्शन काय आहे डायरेक्टिंग मध्ये तर तुम्हाला जे ऑर्गनायझेशनल गोल आहे ते अचीव्ह करायचं आहे. ओके, जे छोटे छोटे गोल्स असणार आहेत ते ठराविक वेळेसाठी, एक वीक साठी, एक मंथ साठी असणार आहेत आणि ते तुम्हाला लवकरात लवकर अचीव्ह करायचे आहेत. म्हणजे दिलेली जी तुमची एंड टाइम असणार आहे किंवा तुमची दिलेली डेडलाईन असणार आहे त्याच्या आतमध्ये ते कम्प्लीट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ गाइडिंग. ओके, गाइडिंग, इन्स्पायरिंग, ओव्हरसीइंग आणि त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टिंग. ओके, त्याच्यानंतर बघा डायरेक्टिंग इज अ की मॅनेजरल फंक्शन टू बी परफॉर्म्ड बाय द मॅनेजरल अमॉंग विथ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग अँड कंट्रोलिंग. आता मी सांगितल्याप्रमाणे ही जी मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत 5. ओके, त्याच्याबरोबरच फ्रॉम टॉप एक्झिक्युटिव्ह टू सुपरवायझर एव्हरीवन परफॉर्म द फंक्शन ऑफ डायरेक्टिंग and it take place accordingly. Okay, wherever याच्यामध्ये बघा काय होणार आहे तर जेव्हा प्लॅनिंग एक्झिक्यूट होणार आहे, ऑर्गनायझिंग एक्झिक्यूट होणार आहे, स्टाफिंग एक्झिक्यूट होणार आहे आणि पॅरलली कंट्रोलिंग सुद्धा एक्झिक्यूट होणार आहे. हे जरी होत असेल तरी पॅरलली डायरेक्टिंग हे जे काही फंक्शन आहे ते एक आपण काय म्हणू शकतो टॉप लेवल मॅनेजमेंट पासून ते अंडर वर्कर पर्यंत प्रत्येकाने ते परफॉर्म करावं लागणार आहे. बरोबर आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे बघा त्याचे फंक्शन काय आहे, एक तर गाइडिंग आहे, इन्स्पायरिंग आहे, इन्स्ट्रक्टिंग आहे. राईट. आता जेव्हा हायर अथॉरिटी असेल त्याला जर त्याचे जे काही प्रत्येकांचे वेगवेगळे गोल्स असणार आहेत, ऑर्गनायझेशनल गोलसाठी कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे तर जे टॉप लेवल मॅनेजमेंट आहे ती असणार आहे. ओके, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल गोलचे जे आपण डिस्ट्रीब्युशन केले जाणार आहे
त्याच्यानंतर मग जे काही मिडल लेवल मॅनेजमेंट असणार आहे ते त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि लास्टला डे टू डे ऍक्टिव्हिटीज किंवा वीकली जे काही आपले गोल्स असणार आहेत ते अचीव्ह करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर सुपरवायझर असणार आहे. सो पॅरलली टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लो लेवल मॅनेजमेंट प्रत्येकाने हे टास्क परफॉर्म करणं गरजेचं आहे. डायरेक्टिंग का, कारण त्यांना त्याच्या अंडर जे काही एम्प्लॉई जात असणार आहेत त्यांच्याकडून ते काम करून घेण्यासाठी. ओके, जेव्हा टॉप लेवल मॅनेजमेंट असेल त्याला जर काहीतरी मेजर गोल अचीव्ह करायचा असेल तर दे नीड टू कम्युनिकेट विथ लोअर ऑर्डर. ओके, लोअर ऑर्डरचे जे काही एम्प्लॉईज असणार आहेत त्यांच्याशी त्यांना डिस्कस करायला लागेल, त्यांना गाईड करावं लागेल, त्यांना इन्स्पायर करायला लागेल, त्यांना इन्स्ट्रक्ट करायला लागेल. ओके, तेव्हाच ते गोल अचीव्ह होणार आहेत. ते जेव्हा इन्स्पायर करणार आहेत त्यांच्या अंडर एम्प्लॉईजना तेव्हा ते काय करणार आहेत, जो मिडल लेवल असणार आहे तो आणखीन इफेक्टिव्हली काम करणार आहे आणि तो मिळालेले जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉरवर्ड कुणाला करणार आहे, त्याच्या अंडर जे काही असणार आहे सुपरवायझर्स जे असणार आहेत त्यांना तो इन्स्ट्रक्ट करणार आहे. राईट. सो अशा पद्धतीने इन्स्ट्रक्टिंग डायरेक्टिंग असणार आहे, जे तुम्हाला प्रत्येकांचा परफॉर्मन्स आपल्याला काय करणार आहे, मिळणार आहे त्याच्या थ्रू. कशामुळं, तर आपण ह्या गोष्टी ज्या परफॉर्म करतो त्याच्यामुळं. ओके, गायडिंग, इन्स्पायरिंग अँड इन्स्ट्रक्टिंग ह्या गोष्टी मी प्रत्येक वेळेस रिपीट करालोय कारण डायरेक्टिंग मध्ये सगळ्यात महत्वाच्या त्याच गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर डायरेक्टिंग कन्सिस्ट ऑफ सुपरविजन, मोटिवेशन, लिडरशिप अँड कम्युनिकेशन. आता डायरेक्टिंग मध्ये काय काय करावं लागणार आहे, एक तर सगळ्यात महत्वाचं सुपरविजन करायचं आहे. ओके, तुम्ही जेव्हा सुपरविजन करणार आहे तुम्हाला ते बघून लक्षात येणार आहे की प्रत्येकांना तुम्ही सुपरवाइज केला की त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की माणूस कुठला काय काम करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला अंडरस्टँड होईल की हा व्हॉट एक्झॅक्टली गोइंग हिअर. ओके, त्याच्यानंतर मग काय करणार आहे आपण, त्याला मोटिवेट करणार आहे की बाबा हे काम तू अशा पद्धतीनं केलंस किंवा तू हे काम एवढ्या एवढ्या वेळेमध्ये कम्प्लीट केलंस की तुला अशाचा इन्सेंटिव्ह मिळेल, किंवा तू त्याला काहीतरी मोटिवेट केल्यानंतर ते काय होणार आहे, त्याचं जे काम आहे ते इफेक्टिव्हली मिळणार आहे, त्याची जी इफिशियन्सी आहे ती वाढणार आहे. ओके, त्याच्यानंतर लिडरशिप, तुम्हाला लिडरशिप करावी लागेल त्यामध्ये आणि पॅरलली तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागेल. ओके, या गोष्टी असणार आहेत. त्याच्यानंतर बघूया, इट इन्व्हॉल्व्स इश्युइंग ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन टू सबऑर्डिनेट. आता यामध्ये काय काय असणार आहे, एक तर तुम्हाला ऑर्डर्स द्यावे लागणार आहेत, तुमच्या अंडर जे काही वर्कर्स काम करतात त्यांना ऑर्डर द्यायला लागणार आहेत, त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागणार आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याकडून ते काम परफेक्टली कम्प्लीट होणार आहे. त्याच्यानंतर गायडिंग, इन्स्पायरिंग टू सबऑर्डिनेट. पॅरलली मी मगाशी आपण जे बघतो तेच रिपीट होतात गोष्टी, गायडिंग आणि इन्स्पायरिंग. तुम्ही त्यांना जेव्हा गाईड करणार आहे तेव्हा त्यांना इन्स्पायर करणार आहे तेव्हाच त्यांच्याकडून ते काम तुम्ही मिळवू शकणार आहे. लीडिंग अँड मोटिवेटिंग टू सबऑर्डिनेट्स फॉर अचिव्हिंग द डिझायर्ड गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. तुम्ही लीडिंग केल्यानंतर किंवा मोटिवेट केल्यानंतर जे तुमच्या अंडर एम्प्लॉईज आहेत त्यांना तुम्ही मोटिवेट करणार आहे तेव्हाच तुम्हाला काय होणार आहे, जे तुमचं डिझायर्ड गोल आहे ते अचीव्ह होणार आहे. ओके, सो ह्या गोष्टी तुम्हाला परफॉर्म करणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर बघू, नीड फॉर डायरेक्शन अँड इन्स्ट्रक्शन टू सबऑर्डिनेट्स. फॉलोइंग सिच्युएशन्स मे अराइज ड्यू टू लॅक ऑफ डायरेक्शन्स. ओके, इन केस समजा तुम्हाला जर डायरेक्शन जर प्रोव्हाइड नाही झाली, ओके, जर तुम्हाला डायरेक्टिंग फंक्शनच जर परफॉर्म झालेलं नाहीये तर कुठल्या गोष्टी घडू शकतात. ओके, त्या पद्धतीचे जर काही पॉसिबिलिटीज आहेत त्या आपण एकदा बघून घेऊया. म्हणजेच काय, तर जेव्हा डायरेक्टिंग तुमचे जर ऑर्गनायझेशन असेल आणि तिथे तुमचे सगळे फंक्शन्स परफॉर्म होतात म्हणजे तिथं वेल प्लॅन्ड आहे. ओके, त्याच्यानंतर ऑर्गनायझिंग सुद्धा झालेलं आहे, सगळे रिसोर्सेस ऑर्गनाइज आहेत. ओके, पण देर इज समथिंग मिसिंग अँड विच इज डायरेक्टिंग. ओके, जर डायरेक्टिंग जर मिसिंग असेल तर कुठल्या गोष्टी घडू शकतात ते बघूया. अनेबल टू एक्झिक्यूट प्लॅन्ड वर्क. प्लॅन केलाय पण एक्झिक्यूट होणार नाही तो का, कारण आपण एक्झिक्युशन मध्ये काय होणार आहे, तर इन्स्ट्रक्शन्स असणार आहे, गायडिंग असणार आहे. जर तुम्हाला इन्स्ट्रक्ट आणि गाईड करण्यासाठी जर कोण नसेल तर नुसताच प्लॅन करून काय यूज होणार आहे. राईट. सो प्लॅन केल्यानंतर त्या प्लॅन प्रमाणे ते एक्झिक्युशन करण्यासाठी तुम्हाला जे एम्प्लॉईज आहेत त्यांना गाईड करायला लागेल. ओके, त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यायला लागतील, त्यांचं जे काय चालू आहे ते बघावं लागेल. ओके, त्याच्यानंतर कम्युनिकेट करायला लागेल. त्याच्यानंतर बघा, पहिलं बघितलं आपण अनेबल टू एक्झिक्यूट प्लॅन्ड वर्क, त्याच्या पद्धतीने ते होणार नाहीये इफ इन केस ऑफ मिसिंग ऑफ डायरेक्शन फंक्शन. ओके, त्याच्यानंतर अनेबल टू आयडेंटिफाय रिसोर्सेस. जर डायरेक्टिंग नसेल तर जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते आपल्याला मिळणार नाहीयेत. इन केस एखाद्याकडे चांगलं आपण काय म्हणू शकतो
वेल्डिंग स्किल चांगला आहे, बरोबर आहे, पण आपण ते आयडेंटिफाय करू शकणार नाहीये. जेव्हा तुम्ही डायरेक्ट करायला जाल, एखाद्याला मोटिवेट करायला जाल, तेव्हा तुमचं काय होणार आहे, इंटरॅक्शन वाढणार आहे. इंटरॅक्शन वाढल्यामुळे काय होणार आहे, समोरच्याकडे काय विकनेस आहेत, कुठले स्ट्रेंथ आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय होणार आहे. ओके, आणि जेव्हा आयडेंटिफाय होईल की हा हा या वर्करचं ह्या गोष्टीमध्ये स्किल जास्त आहे, सो दॅट टाइम यू विल कम टू नो की बाबा हा याचा यूज आपल्याला कुठे यूज करायचा आहे, आणि त्याचा यूज तिथं केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, एफिशियंट वर्क आहे ते मिळणार आहे. ओके, सो जे काही तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला होणार नाही जर तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट केलं नाही, जर डायरेक्टिंग फंक्शन जर तुम्ही एक्झिक्यूट नाही केलं. ओके, चान्सेस ऑफ रिपिटेटिव्ह मिस्टेक्स, जर एखादी चूक झाली तर ती कंटिन्यू चूकच होत राहणार आहे, कारण त्या वर्करला माहीत नसणार आहे की त्यानं कसं परफॉर्म करायचं किंवा कसं काम करायचं. एकदा प्लॅन झाला समजा, त्याच्या रिलेटेड तुम्हाला एक मशिनरीज प्रोव्हाइड केली आणि सांगितलं की हा काम करा, असं अशा पद्धतीनं काम करा. तुम्हाला सांगितलं नाही की किती कसं काम करायचं आहे, कुठल्या मशीनवर काम करायचं आहे, त्याचे जे काही की आपण काय म्हणू शकतो की मिस्टेक्स आहेत कुठल्या की ज्या घडू नयेत आणि जेणेकरून तुमचं जे फिनिशिंग प्रोडक्ट आहे ते परफेक्ट होणार आहे, अशा गोष्टी जर तुम्हाला इन्स्ट्रक्ट नाही केल्या तर काय होणार आहे, एक जर काम चुकलं तर ते कंटिन्युअसली त्या दिवसभर ते काम चुकतच राहणार आहे. ओके, जर त्या ठिकाणी जर डायरेक्टिंग प्रिन्सिपल जर प्रेझेंट असतं तर ते जेव्हा पहिल्यांदा चुकले त्यावेळेसच ते रिपेअर झालं असतं, आणि जे रिमेनिंग पार्ट आहे, जे रिमेनिंग रिपिटेटिव्ह गोष्टी होणार आहेत, जे फंक्शन होणार होतं ते परफॉर्म होणार नाही, तो जो प्रोडक्ट आहे ते परफेक्ट होणार नाहीये. काय होणार आहे तर रिपिटेटिव्ह ऑफ मिस्टेक्स. त्याच्यानंतर डेव्हिएशन मे बी अराइज इन फिनिश्ड जॉब. आता डेव्हिएशन म्हणजे काय असणार आहे, तर डेव्हिएशन इट मीन्स एक स्टँडर्ड आपण म्हणू शकतो एक स्टँडर्ड प्रोडक्ट आहे. ओके, ज्याचं फिनिशिंग, ज्याचे डायमेन्शन्स, ज्याचं फंक्शन हे काय असणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी स्टँडर्ड असणार आहे, आणि आपण जे प्रिपेअर केलेलं किंवा जे काही मॅन्युफॅक्चर केलेलं असणार आहे प्रोडक्ट ते एक असणार आहे. त्या दोन्ही मधला जो गॅप असणार आहे, ओके, त्या गॅपला आपण काय म्हणतो, डेव्हिएशन. ओके, सो डेव्हिएशन मे बी अराइज इन फिनिश्ड जॉब, म्हणजे जे काही आपल्याला स्टँडर्ड प्रोडक्ट पाहिजे आहे ऍज पर स्टँडर्ड वी आर नॉट गेटिंग. ओके, कशामुळं तर अनप्रेझेन्स ऑफ डायरेक्शन. ओके, अनेबल टू मेंटेन डिसिप्लिनरी स्टँडर्ड. आता तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेटच करणार नाही किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर प्रेझेंटच नसाल, त्यांना इन्स्ट्रक्शन्स देणार नाहीये, तुम्ही त्यांना गाईड करणार नाहीये, तर तिथे जो डिसिप्लिन असला पाहिजे कामाचा तो अवेलेबल नसणार आहे. ओके, तिथे डिसिप्लिन प्रेझेंट नसणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, ओव्हरऑल तुमचं जे काही एफिशियंट काम आहे ते इफिशियंटली होणार नाहीये, रिपिटेटिव्ह मिस्टेक्स होणार आहेत, तुमची इफिशियन्सी कमी होणार आहे. ओके, आणि तुमची जी ड्यू डेट आहेत त्या दरवेळेस एक्सटेंड होत जाणार आहे, आणि जो काही तुमचा कस्टमर आहे तो अनसॅटिस्फाय असणार आहे. इट मीन्स तुमचं जे काही ऑर्गनायझेशनल गोल आहे ते अचीव्ह होणार नाहीये. सो देर इज नीड ऑफ ओके, these are the need of direction and instructions to subordinate. ओके, हे नसल्यामुळे काय कुठल्या गोष्टी घडू शकतात ते होतं ह्याच्या यामध्ये. अजून त्याच्यानंतर बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायरेक्टिंग आणि इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग. या गोष्टी आहेत आपण बघणार आहोत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.